जवळची लोक त्रास देतात, घरातली लोक रडवतात, ज्यांच्यावरती मनापासून प्रेम करतात तीच तुम्हाला सोडून जातात। नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती। बघा, आत्ताच्या काळात मित्र मोजकेच पण शत्रू खूप जास्त असतात। आपल्या आयुष्यामध्ये अशी एक तरी व्यक्ती असते जिला आपण खूप जीव लावतो, जिच्यावर मनापासून प्रेम करतो, तीच आपल्याला सोडून जाते, तीच व्यक्ती आपल्यापासून दुरावते, तीच व्यक्ती आपल्याला त्रास देते। बघा, जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला त्रास देते तेव्हा ती आपली शत्रू बनते। बऱ्याच वेळा एखादा नवीन व्यवसाय सुरू केला, एखादी नवीन वस्तू घरामध्ये घेतली, छोटंसं मोठं काही घरात आणलं की घरात आजारपण येतं। बऱ्याच वेळा आपल्या घरात क्लेश होतात, आपल्याला समजून चुकतं कुणीतरी नजर लावली आहे, माझ्या जवळच्या व्यक्तीने मला नजर लावली आहे, आपल्याला समजतं। कारण आपले शत्रू जे आहेत ना, हे आपलं चांगलं होऊ देत नाही। आपले शत्रू जे आहेत ना, हे कधी आपलं नीट झालेलं त्यांना पाहवतच नाही। बघा, तुमच्या शेजारचा एखादा व्यक्ती तुम्हाला त्रास देत असेल, ऑफिसच्या ठिकाणी कलिग त्रास देत असेल, बॉस त्रास देत असेल, कुणी तुमचा अपमान करत असेल, कुणीतरी तुम्हाला काळी जादू करत असेल, कुणीही तुमच्यापर्यंत निगेटिव्हिटी पोहोचवत असेल, तर आज मी तुम्हाला जे उपाय सांगणार आहे ते अवश्य करा। मी तुम्हाला 3 उपाय सांगणार आहे, तिघांपैकी एक जरी उपाय तुम्ही केला, तुमच्या आयुष्यात तुमचा कितीही मोठा शत्रू असेल तो नावालाही उरणार नाही। बघा, या उपायानंतर तुमचा कितीही मोठा असणारा शत्रू नावालाही उरणार नाही। सगळ्यात पहिला उपाय तुम्हाला शनिवारी करायचा आहे। जो शनिवार तुमच्यासाठी तुम्हाला योग्य वाटते, मासिक धर्म किंवा सुतक काळ नसलेला एक शनिवार तुम्हाला घ्यायचा आहे। या शनिवारच्या दिवशी तुम्हाला कुठल्याही पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे। पिंपळ झाडाजवळ जाऊन तुम्हाला एक पिंपळाचं पान आपल्या घरी आणायचं आहे। पिंपळाचं पान घरी आणल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवायचं आहे। त्या पानावरती तुम्हाला तुमच्या शत्रूचं नाव लिहायचं आहे। शत्रूचं नाव लिहित असताना काळा पेन, मार्कर पेन, स्केच पेन, बॉल पेन काहीही चालेल, फक्त काळ्या रंगाची एक वस्तू घ्या आणि त्याने पिंपळाच्या झाडावरती तुमच्या शत्रूचं नाव लिहा। आता जिथे तुम्ही नाव लिहिलेलं आहे त्या ठिकाणी, जिथे नाव लिहिलेलं आहे त्या ठिकाणी थोडीशी पिवळी किंवा काळी मोहरी ठेवा। त्यानंतर तुम्हाला त्या पिंपळाच्या पानामध्ये 2 भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत। भीमसेनी कापूर प्रत्येकाकडे असतो। या 2 भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत। यामध्ये एक काळी वेलची, ज्याला मसाला वेलची म्हणतो, या काळ्या वेलचीचा दोडा तुम्हाला ठेवायचा आहे आणि हे पिंपळाचं पान तुम्हाला गोल राऊंडमध्ये तुम्हाला ते कन्वर्ट करायचं आहे। म्हणजे आपण विडा कसा बनवतो पानाचा, सेम तसं गोल 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 पानामध्ये ते गुंडाळायचं आहे आणि शेवटी काळ्या रंगाचा धागा किंवा एखादा दोरा घेऊन तुम्हाला ते पान जे आहे ते धाग्यात तुम्हाला व्यवस्थित बांधायचं आहे। ठीक आहे। यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर जो पिंपळाच्या पानाचा विडा बनवलेला आहे हा आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि उजव्या हातात घेऊन त्या शत्रूच्या कुठल्याही वस्तूला तुम्हाला तो स्पर्श करायचा आहे। त्याचा फोटो असेल, व्हॉट्सअपला फोटो असेल किंवा मग फेसबुकला त्याचा फोटो असेल, त्याची एखादी वस्तू तुमच्याकडे, साडी, कपडे, काही त्याचं एखादं बॉटल वगैरे आहे, त्या वस्तूला तुम्ही स्पर्श केला तरीही चालेल। फक्त शत्रूच्या त्या वस्तूला तुम्हाला हा विडा स्पर्श करायचा आहे। स्पर्श करून झाल्यानंतर तुम्हाला त्या विड्यावरती 3 वेळा फुंक मारायचे आहे। 3 वेळा फुंक मारायची आणि त्याच्यानंतर हा विडा घराच्या आत, जो दक्षिण भाग आहे, आपल्या घराच्या आत जो दक्षिण भाग आहे त्या दक्षिण भागात 24 तास तुम्हाला ठेवायचा आहे। 24 तास हा विडा दक्षिण भागात ठेवल्यानंतर 24 तास पूर्ण झाले, उलटून गेले की त्यानंतर हा पानाचा विडा तुम्हाला घराच्या बाहेर घेऊन जायचा आहे। घराच्या बाहेर पिंपळाच्या झाडाजवळ जायचं, जाताना थोडंसं मोहरीचं तेल घेऊन जायचं। पिंपळाच्या पानाचा विडा पिंपळाच्या झाडाखाली ठेवून त्यावरती मोहरीचं तेल घालायचं आणि हा विडा जाळायचा, पेटवायचा। ठीक आहे, मॅचेस लावायचे आणि तो जाळायचा। अर्धवट जळेल, नुसता शेक लागेल, जसंच्या तसं, पण तो जाळायचा। जसा त्यातून धूर निघेल, जसं त्याची राख होईल किंवा जशी त्यातून अग्नी बाहेर पडेल, तसं तुम्ही त्यात ज्या व्यक्तीचं नाव लिहिलेलं आहे त्या व्यक्तीचा तुमच्याबाबत असणारा द्वेष संपेल। हा उपाय तुम्हाला कमीत कमी 4 शनिवार तरी करायचा आहे। एकदाच केला आणि त्याही काय अनुभवच नाही आला नाही, तुम्हाला सलग 4 शनिवार हा उपाय करायचा आहे। 4 शनिवारांमध्ये तुमचा कितीही मोठा शत्रू असेल, कितीही, तो क्षणात, बघा, तो क्षणात तुमच्या आयुष्यात तुम्हाला मान देईल, तुम्हाला सन्मान देईल। हा उपाय केल्यानंतर
जो तुमच्याशी वाईट वागत होता, ज्याचं नाव तुम्ही त्याच्यावरती लिहिलं आहे, तो तुमच्या चरणांशी येईल. दुसरा उपाय सांगते. दुसऱ्या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे तुरटी. बाजारात, मार्केटमध्ये, घरात तुरटी असतेच. तुम्हाला एक तुरटीचा खडा घ्यायचा, एकच तुरटीचा एकच खडा तुम्हाला काळ्या रंगाच्या कापडामध्ये बांधायचा आहे. बघा, काळं कापड, त्याच्यामध्ये तुरटीचा खडा ठेवायचा, कापडात घट्ट तुरटी बांधायची आणि ही तयार केलेली तुरटीची जी पोटली आहे, ही पोटली स्वतःवरून 7 वेळा उतरवायची. समजा पतीसाठी करते, पतीचे खूप शत्रू आहेत तर पतीवरून उतरवा. मुलांसाठी करते तर मुलांवरून उतरवा. ज्या व्यक्तीच्या नावाने हा उपाय करताय त्या व्यक्तीवरून 7 वेळा ही तुरटी तुम्हाला उतरवायची आहे. त्यानंतर ही तुरटी घराच्या बाहेर तुम्हाला घेऊन जायची आहे. घराच्या बाहेर गेल्यानंतर तुम्हाला कुठल्याही एखाद्या झाडाखाली थोडीशी माती बाजूला करून एक खड्डा करायचा आहे आणि त्या खड्ड्यामध्ये ही तुरटी तुम्हाला दाबायची आहे. बघा, तुरटी त्या खड्ड्यात दाबायची, वरती माती वगैरे व्यवस्थित घालायची, तुरटी त्या मातीमध्ये घट्ट पॅक करून द्यायची. आता ही तुरटी तुम्हाला तिथेच ठेवायची, ती पुन्हा बाहेर काढायची नाही, काय नाही. फक्त जिथे तुम्ही ही तुरटी दाबलेली आहे, ज्या झाडाखाली किंवा जिथे तुम्ही ज्या मातीत तुम्ही दाबलेली आहे, तिथे तुम्हाला कमीत कमी 7 दिवस, बघा 7 दिवस तुम्हाला काळ्या मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. जे आपलं मोहरीचं तेल भेटते, 50-60 रुपयाला एवढी बॉटल मिळते किंवा फार फार 80 रुपयाला, 120 रुपयाला एवढी मोठी बॉटल मिळते. ते एक बॉटल तेलाची घेऊन या आणि काळ्या मोहरीच्या तेलाचा दिवा त्या तुरटीवरती सलग 7 दिवस लावा. 7 दिवसांमध्ये ज्या व्यक्तीच्या नावाने हा उपाय करताय, ज्या व्यक्तीसाठी हा उपाय करताय, जी शत्रुपीडा दूर करण्यासाठी हा तुम्ही उपाय करताय, ती शत्रुपीडा संपेल. ती व्यक्ती तुम्हाला शरण येईल, ती व्यक्ती तुमचं ऐकेल, ती व्यक्ती त्याच्यातले असणारे जे काही द्वेष आहेत ते कुठेतरी कमी करेल. तिसरा उपाय तुम्हाला सांगते. तिसऱ्या उपायासाठी लागणार आहे तमालपत्र. आठवड्यातील कुठल्याही दिवशी हा उपाय करा. घरातल्या एका निवांत छान कोपऱ्यामध्ये बसा. बसल्यानंतर आपल्यासमोर एक मेणबत्ती किंवा दिवा लावा आणि 7 तमालपत्र घ्या. किती? 7. 7ही घेतलेली जी तमालपत्र आहेत, या प्रत्येक तमालपत्रावरती पेनाने आपल्या शत्रूचं नाव लिहा. आपल्या शत्रूचं नाव तमालपत्रावरती लिहिल्यानंतर समोर जी मेणबत्ती कॅन्डल लावलेली आहे त्याच्यावरती एक तमालपत्र जाळा. तमालपत्र जाळत असताना त्या तमालपत्रात तुमचा शत्रू संपतोय, शत्रू जळतोय एवढंच लक्षात ठेवा. हे तमालपत्र जळत असताना माझ्या शत्रूचा नाश होत आहे, त्याची विघ्न जे काही माझ्या आयुष्यात त्याने केले ते आता संपत आहे आणि आजपासून मी शत्रुबाधेतून मुक्त होत आहे, एवढं म्हणायचं. आणि त्याच्यानंतर 7ही तमालपत्रांची राख जी आहे ही अशी घराच्या बाहेर फुंकून द्यायची. आता ही रेमेडी तुम्ही सलग 7 दिवस करा. आज, उद्या, परवा जसं तुम्हाला वेळ मिळेल त्या वेळामध्ये बसा. सलग 7 दिवस जर तुम्ही 7 तमालपत्र रोजची जाळली आणि त्यासोबत शत्रू नाश होण्यासाठी तुम्ही जर ती मनात पॉझिटिव्हिटी ठेवली, 7 दिवसांमध्ये ज्याच्या नावाने कराल तो तुमच्या समोर येईल. 7 दिवसांमध्ये ज्याच्या नावाने किंवा ज्याच्यासाठी कराल तो तुम्हाला शरण येईल. बघा, हा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा उपाय आहे. जेवढा पॉझिटिव्हिटीने कराल तेवढा लवकर तुम्हाला अनुभव येईल. तिघांपैकी कुठलाही एक करा, 2 करा, शक्य असेल तर 3 करा, नक्की करा.